राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले एकमेव मंत्री आहेत नारायण राणे आणि त्यांच्या समोर आव्हान आहे ते विनोद तावडे यांचं। काय होऊ शकतं, शक्यता काय आहेत पाहूयात। राज्यसभेतले मंत्री लोकसभेच्या रिंगणात आले तर नारायण राणे यांना सिंधुदुर्ग लोकसभा लढावी लागेल। नारायण राणे लोकसभा लढणार असतील तर त्यांची राज्यसभेची दावेदारी संपुष्टात येईल। सद्यस्थितीत नारायण राणे आणि विनोद तावडे असे दोन कोकणी मराठा नेते स्पर्धेत आहेत। नारायण राणेंशी स्पर्धा संपल्याने कोकणी मराठा असलेल्या तावडेंचा मार्ग मोकळा होईल। विनोद तावडे या मराठा चेहऱ्याला हक्काच्या जागेवर संधी दिल्याने दुसरी संधी ओबीसी नेतृत्वाला द्यावी असा विचार पुढे येतोय। तावडेंसोबत पंकजा मुंडे यांना ओबीसी चेहरा या नात्याने राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं। एक मराठा एक ओबीसी असे नेतृत्व निवडल्यानंतर तिसरी हक्काची जागा धनसंपन्न शिक्षण सम्राट अमरीश पटेल यांना दिल्यास आश्चर्य वाटू नये। चव्हाण भाजपात आल्याने राज्यसभेची चौथी जागा लढण्याची भाजपाने तयारी सुरू केली आहे। चौथ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची बेगमी करण्याची जबाबदारी अशोक चव्हाणांवर असेल।